तुम्हाला ते सगळं माहिती आहे. आपण पुढे जाऊ नये, आदिवासी समाज पुढे जाऊ नये यासाठीच की काय आमच्या तरुणांना जर जातीचा दाखला पाहिजे असेल तर 1949चा पुरावा मागतात. अरे एका बाजूला तुम्ही आम्हाला आदिवासी म्हणताय आणि त्या आदिवासीला पुन्हा आदिवासी म्हणजे पहिल्यापासून राहणारा मूळ निवासी, मग या मूळ निवासीला पुन्हा 1949चा पुरावा मागताय. त्यावेळेस तो पुरावा नसल्यामुळे आमच्या लोकांना जातीचे दाखले मिळत नाही. जातीचे दाखले नाही मिळाले त्यामुळे तुम्हाला अर्थात योजना नाही मिळणार, तुम्हाला शिक्षणाला स्कॉलरशिप नाही मिळणार. हे कुठेतरी षडयंत्र चालू आहे की माझा आदिवासी समाज मग कसा राहील यासाठीचा प्रयत्न जाणीवपूर्वक एक जी शक्ती आहे, जी शक्ती अदृश्य शक्ती अशा पद्धतीने काम करत आहे की हा समाज आदिवासी समाज वारंवार तसाच राहिला पाहिजे, वर्षानुवर्ष चिपकत राहिला पाहिजे असा जो प्रयत्न केला जातो तो हाणून पाडणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून मी सकाळपासून तुमच्या सोबत आहे, ह्यासाठी सोबत आहे कारण मला या 2-3 शब्द 2-3 मेसेज तुम्हाला द्यायचे होते की जर आपली बांधवांनी एकी नसेल तर आपल्याला अशाच पद्धतीने अर्धे इकडे अर्धे तिकडे असे वाटून घेतील आणि आपली ताकद विखरल्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागणार नाहीत. ते प्रश्न मार्गी लागायचे असतील